नमस्कार. आज आपण भ्रामरी प्राणायाम पाहतोय. भ्रामरी प्राणायाम हा असा प्राणायाम आहे की ज्याच्या पहिल्या काही आवर्तनांमध्येच आपल्याला खूप शांत वाटतं आणि सुंदर अनुभव या प्राणायामाचा घेता येतो. हा प्राणायाम कसा करायचा आहे याची कृती नीट आपण समजून घेऊयात. भ्रामरी प्राणायाम करत असताना प्रथम पाठ सरळ ठेवा. त्यानंतर दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी कान घट्ट बंद करायचेत. घट्ट बंद केल्यानंतर दोन्ही हातांच्या या दोन बोटांनी आपण डोळे बंद करायचेत. डोळे आणि कान हे बंद केल्यानंतर अनामिका आणि करंगळी हे आपण नाकपुड्यांवरती ठेवायची आहे. अनामिकेने आपण नाकपुड्यांवरती हलकासा दाब द्यायचा आहे. श्वास घेऊन झाल्यानंतर आता आपण कृती पाहूयात. दीर्घ श्वास घ्यायचा. संपूर्ण छाती भरून श्वास घेतल्यानंतर अर्धी नाकपुडी बंद करायची. अनामिकेने हलकासा दाब द्यायचा आणि नाकपुडी बंद केल्यानंतर मकाराचा उच्चार करायचा आहे. आता आपण 2 आवर्तने पाहिली. अशी आपण काही आवर्तनं करत राहायची आहेत सलग. आणि त्यानंतर जेव्हा आपण हात डोळ्यांवरून काढतो आणि कान उघडतो तेव्हा आपण जी आवर्तनं केलेली असतात, मकाराचा उच्चार केलेला असतो, त्याचेच काही कंप आपल्या मेंदूमध्ये सतत आपल्याला जाणवत असतात आणि संपूर्ण शरीरामध्ये हे कंप पसरत असतात आणि मग अशा रीतीने आपला मेंदू शांत होत असतो. या सगळ्यामागे एक सायन्स आहे, म्हणजे याच्यावरती भरपूर अभ्यास संशोधन झालेलं आहे. मुळात हा प्राणायाम या पद्धतीने करावा असं मार्गदर्शनच आपल्याला ऋषीमुनींनी यासाठी केलेलं आहे, कारण माणसाचे कान आणि डोळे बंद होऊन त्याची दृष्टी ही आतमध्ये वळावी आणि ही अंतर्दृष्टी देऊन याला भ्रामरी नाव असं का दिलेलं असेल, कारण जशी एक काळी माशी असते भोंगा, तर तो भोंगा जसा भ्रमण करत असतो त्याप्रमाणे आवाज आपल्याला यामध्ये येत असतो आणि म्हणूनच याला भ्रामरी असं म्हणतात. तर हे जे गुंजन आहे किंवा मकाराचा उच्चार आहे हा कुठलाही वेगळा उच्चार नाही किंवा वेगळा काढलेला आवाज नाही आहे. हा आपलाच आवाज आहे आणि आपणच आपलं स्वतःचं भान घेत असतो आणि म्हणूनच हा आवाज किंवा हा उच्चार करत असताना आपलं लक्ष हे संपूर्णपणे आतमध्ये जसे सगळ्याचा एक लय सुरू असते ना, जशी श्वासाची लय आहे, हृदयाच्या धडधडण्याची लय आहे, रक्ताभिसरणाची लय आहे, जशी आपल्या चालीची एक लय असते, जसं आपण पायांची एक एक पाऊल पुढे टाकतो तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक लय असते. तर ही लय आपल्याला आपल्या शरीरामधली जाणून घेता येते आणि अशा उच्चारामध्ये मेंदूच्या सर्व पेशींमध्ये हा जो कंप पसरत असतो त्यामुळे मेंदू हळूहळू शांत व्हायला लागतो. कसं आहे, जसं आत्ता मी म्हटले की आपलाच आवाज हा असतो, पण आपल्याला आपल्याच आवाजामधलं हे माधुर्य किंवा ही शांतता ही आपल्याला ठाऊक नाही आहे, कारण सतत आपल्या कानावरती जे आवाज पडत असतात ते कर्कश आणि आपल्याला त्रास देणारे असतात. तसंच आपल्या मनाचाही आवाज आपल्याला त्रास देणाराच असतो. नकारात्मक विचारांचा आवाज म्हणा किंवा अननेसेसरी असणारे थॉट्स. तर या सगळ्यातून कुठेतरी निवांत होण्यासाठी किंवा आपण उसंत जी शोधत असतो की या सगळ्या ताणतणावावरती एकच काहीतरी सोल्युशन आपल्याला मिळावं असं वाटत असतं की ज्या शांततेमुळे माझ्या आयुष्यातले सगळेच प्रॉब्लेम संपतील. तर ताणतणावातून मुक्तता प्राणायाम आपल्याला देतात. म्हणजेच काय, तर आपल्याला शांत करतात. एकदा माणूस शांत झाला, निवांत झाला की त्यानंतर त्याच्या स्वभावातच ही शांतता उतरते. जसं बघा, आपण कुठलंही जेव्हा गाणं ऐकतो किंवा सकाळच्या प्रहरी कुठलीही जेव्हा धुंद आपण ऐकतो, कुठलाही राग ऐकतो, त्याच रागाचं गुंजन किंवा त्याच रागाला आपण गुणगुणत असतो. तेच गाणं जे आपलं अंतर्मनात गेलेलं असतं ते आपण गुणगुणत असतो. म्हणजे बहिर्मन अंतर्मनात जे काही आपण ऐकणार, जे काही आपण पाहणार सतत त्याचे रिव्हिजन म्हणा किंवा त्याची मेमरी ठेवत असतो. तसंच जेव्हा आपण आपला अंतर्नाद ऐकतो, म्हणजे हा आवाज ऐकतो, आपल्या अंतरीचा आवाज ऐकतो, तेव्हा ही शांतता दिवसभर आपल्या मनामध्ये सुरू असते आणि अशा शांत स्वभावाचा माणूस हा त्याच्या जीवनामध्ये येणारे कुठलेही ताणतणावांना फेस करू शकतो. एक डिसिजन मेकर तो चांगला होतो. सकारात्मक दृष्टिकोन त्याचा
होत असतो. तर अशी नकारात्मकता घालवून सकारात्मक दृष्टी आपल्यामध्ये येण्यासाठी आणि सतत प्रसन्न मन ठेवण्यासाठी, शांत मेंदू ठेवण्यासाठी आपल्याला भ्रामरी प्राणायाम करणं गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा पाहूयात भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे ते. कान आणि डोळे घट्ट बंद करायचे. छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाकपुड्यांवरती दाब द्यायचा आहे हलकासा. समुद्राची पहिली बाजू आणि दुसरी बाजू कशी असते बघा. आपण समुद्राच्या या बाजूला उभं राहून सुद्धा कुठे त्याचा अंत होतोय हे आपल्याला ठाऊक नसतं. आणि तसं आपल्या मनाचं आहे. ही शांतता एका वेगळ्या दिशेला आहे आणि हे शांतता म्हणजे ईश्वरी मनाचं टोक आहे. मग या दिशेला जेव्हा माणूस वाटचाल करतो, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा किंवा नामस्मरणाद्वारे वाटचाल सुरू असते, तेव्हा तो हीच शांतता अनुभवत असतो. आणि याच्या विरुद्ध दिशा म्हणजे मनाची अलीकडची दिशा आणि मनाची पलीकडची दिशा अशी जर आपण पाहिले तर आपण या मनाच्या पलीकडे म्हणजे हे शांततेचं टोक आपण कधीच जीवनामध्ये अनुभवत नसतो. आपल्याला फक्त आपल्या मनामध्ये सतत येणारे जे विचार असतात तेवढंच आपलं मन आहे असं वाटत असतं. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असे जे म्हणतात ना, तसंच आपलं मन हे आपला आत्ता जे विचार मनात सुरू आहेत त्या एका थॉट लेवलनुसारच आपल्या जीवनामध्ये येणारे सगळे सिच्युएशन्सला आपण फेस करत असतो किंवा त्यावर विचार करत असतो. तर संपूर्ण दृष्टिकोन बदलणं गरजेचं असतं आणि त्यासाठी भ्रामरी महत्त्वाचं आहे. कारण भ्रामरीने आपण अंतर्मुख होत असतो. हे फायदे आपल्या जीवनाला होतच असतात, पण त्यासोबत आपल्या शरीरावरती त्याचे खूप चांगले परिणाम होत असतात. भ्रामरी प्राणायाम आता करत असताना जे गुंजन आपण भ्रामरीमध्ये करत असतो मकाराचं, त्यामुळे आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड सेक्रेट होतं. हे नायट्रिक ऑक्साईड शरीरातल्या वेगवेगळ्या भागातून सेक्रेट होत असतं. जसं सायनसमधून जेव्हा ते सेक्रेट होतं तेव्हा आपले जे ब्रॉन्क्युअल्स आहे किंवा ब्रॉन्कायटिस आहेत ते आणखीन चांगल्या पद्धतीने वाईड होत असतात, अजून ते रुंदावतात आणि त्यामुळे श्वासाची जी येरझार आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते. तर ते जेव्हा अरुंद असतात तेव्हा ऑक्सिजनची कमतरता शरीराला भासते. तुम्ही वरून कितीही चांगल्याप्रमाणे ऑक्सिजन घ्या, आतमधूनच ते आकुंशित झाले असतील तर मग आतमध्ये हवा जाणार कशी, प्राणवायू जाणार कसा. म्हणून आतून रुंदावणं महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येक श्वास घेत असताना आपल्या सायनसमधून थोडं नायट्रिक ऑक्साईड सेक्रेट होतं आहे आत्तासुद्धा नॉर्मल ब्रिथिंग सुरू असताना, आणि त्यामुळेच श्वास एकदम स्मूथली असा आतमध्ये जातो. पण हेच भ्रामरी प्राणायामात कितीतरी पटीने अधिक सेक्रेट होत असतो. त्यामुळे ज्यांना श्वासाचे त्रास आहेत, लंग्सचे काही प्रॉब्लेम्स आहेत, हृदयासंबंधित कुठलेही त्रास असतील तरीसुद्धा हा प्राणायाम आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो. अगदी आपण काही सांगू शकत नाही की पुढे कुठल्या आजार आपल्यामध्ये उद्भवतील, कार्डियक अटॅकपर्यंत जाऊ शकतात कुठलाही हा आत्ताचा आपला घेतलेला ताण आणि त्रास. तर हे सगळे ताण आपण जे घेत असतो त्याचे शरीरावरती परिणाम जे होत असतात ते संपूर्णपणे टाळले जातात. कारण कुठली भीतीदायक गोष्ट आपण ऐकतो तेव्हा आपल्या हृदयाची धडधड वाढते किंवा श्वास लागतो आपल्याला, आणि तेव्हाच जेव्हा आपण भ्रामरी करतो आहे तेव्हा हीच हृदयाची धडधड खूप कमी व्हायला लागते. खूप कमी हार्टबीट जेव्हा होतात तेव्हा मनसुद्धा स्थिर असतं. मग मनाची स्थिरता ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे. तसंच आपले जे ब्लड वेसल्स असतात त्या ब्लड वेसल्सच्या आतमधली जी लेअर आहे तिथून नायट्रिक ऑक्साईड सेक्रेट होत असतं आणि हे नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्तवाहिन्यांना रुंदावतात. आणि हे रुंदावलेल्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लड फ्लो खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर कोलेस्ट्रॉल हा प्रकार कसा असतो की या अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये आणखीन प्लाक जमा होतात आणि मग रक्त पुढे जाण्याचं थांबतं आणि तेव्हा कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येतो. लक्षात आलं? म्हणजे या रक्तवाहिन्या रुंदावणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास असतो त्यांना जी मेडिसिन दिली जाते ना ती नायट्रिक ऑक्साईड वाढावी ही मेडिसिन दिलेली असते. कारण रक्त जे वॉल्सवरती फेकलं जात असतं आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या वॉल्सवरती, त्यामुळे त्या डॅमेज होतात आणि मग ब्लड
हाय बी पी असेल तर त्याचा त्रास आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो. म्हणून या रुंदावलेल्या रक्तवाहिन्या ब्लड प्रेशरचा त्राससुद्धा कमी करू शकतात. तर ब्लड प्रेशरचा त्रास असेल, अस्थमा असेल तरीसुद्धा तुम्ही हा प्राणायाम करा. तसंच इन्सोमनियाचा त्रास असेल तरी हा प्राणायाम आपल्याला महत्त्वाचा ठरेल. शांत झोप लागण्यासाठी किंवा स्वप्नसारखी पडू नये आणि शांत आपलं मन राहावं यासाठी तुम्ही हा प्राणायाम करू शकता. माणूस सगळ्यात जास्त मोठी चूक कुठे करतो तर सकाळी उठल्या उठल्या जे मन शांत असतं, म्हणजे शांतता माणसाच्या मनाला हवी आहे आणि ती शांतता सकाळी उठल्यानंतर असते माणसाकडे, पण आपल्या काही वेगळ्या सवयींमुळे आपण आपल्या ती शांतता जी मनाला मिळालेली असते ती गमावतो. आणि हे आपलं रोजच्या जीवनात चाललेलं आहे. असं नाही की कधीतरी कामानिमित्त असं होतं, आपल्याला ही सवय लागते. तर लगेच उठल्या उठल्या हातात मोबाईल घेऊ नये, लगेच उठल्या उठल्या असे कुठलेही विचार करू नये की ज्यामुळे लगेच त्या त्रासाला सुरुवात होईल. तर दिवसभराचा स्ट्रेस पूर्ण हलका करण्यासाठी पहिले सकाळी उठल्या उठल्या भ्रामरी प्राणायाम करा. पहाटे केलेला भ्रामरी प्राणायाम, जसं मी मगाशी म्हटले की कुठलंही गाणं आपण कसं गुणगुणतो तसे मनावरती संस्कार होतात. कारण भ्रामरी प्राणायाम हा एक विचार आहे, हे एक चिंतन आहे आणि या चिंतनाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला दिवसाची सुरुवातच भ्रामरीने करायला हवी. तर असा भ्रामरी प्राणायाम सकाळच्या वातावरणात करायला हवा. तसंच मेंदूमधून जे हॉर्मोन्स सेक्रेट होत असतात त्याचंही प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढतं आणि त्यामुळे डायजेशनचे त्रास असतील किंवा वेळच्या वेळी हॉर्मोन सेक्रेशन होत नसेल, झोप वेळच्या वेळी लागत नसेल, लवकर झोप लागत नसेल आणि खूप वेळ आपल्याला जागच राहायची सवय लागली असेल तर ही पूर्ण सवय आपल्याला भ्रामरी प्राणायामाने बदलता येते. तर असा हा भ्रामरी प्राणायाम नित्यनियमित 5 ते 10 मिनिटांच्या सरावापासून सुरू करा आणि पुढे वाढवत चला. धन्यवाद.